गिटाराची डोळेवरती झाली होती भेटला पण गेला आदेश दोघी काहीच कामाचं नाही. वेलकम बॅक टू दी न्यू ब्लॉग. तर खूप दिवसांनी ब्लॉगची सुरुवात झालेली आहे. काय ना, आंघोळ वगैरे झालेली, थोडं लवकर उठायला लागलं होतं. आंघोळ वगैरे झाली, कॉलेजला पण सुट्ट्या लागलेल्या आहे आणि तर चालू आहे असं. मेन कारण ब्लॉग खूप दिवसांनी काय येतोय, कारण की रिझल्ट वगैरे लागलेला होता. तर त्याच्यामुळे कॉलेज कोणतं घ्यायचंय, काय घ्यायचंय ते सगळं पाहिजे होतं आपल्याला. तर त्याचे खूप सारे कामं होते, डॉक्युमेंट्स वगैरे त्याची कामं तुम्हाला माहितीच आहे. तर त्याची कामं खूप सारे होते. तर त्यामुळे ब्लॉग करायला काही जमला नाही. पण आता मी ठरवलंय की दिवाळीपासून ब्लॉग कंटिन्यू करू म्हणून आपण थोडं थोडं का होईना. तर आजपासून सुरुवात झालेली आहे ब्लॉग. महालक्ष्मी पण करणार आहे. तर एवढं सगळं सामान घेऊन जाता येत नाही ना. तर यावर्षी इथंच आहे मी आणि माझे सगळे मित्र आहेत. तर तुम्हाला माहितीच आहे, हर्षल, अथर्व वगैरे सगळे इथंच आहेत. कृष्णा आहे. तर त्यांच्यासोबत ब्लॉग करायला मजा येणार आहे. खूप सारे प्लॅन्स झालेले आमचे, फटाके वगैरे सगळे सगळे प्लॅन झालेले आहेत. तर यावर्षी इथं मजा येणार आहे. आणि हे ताईच्या लग्नाची तयारी. जसं मी तुम्हाला लास्ट ब्लॉग मध्ये जर तुम्ही पाहिलं असेल ना, आपण हॉल वगैरे पाहून आलेलो होतो. तर त्याच्यानंतरची जी तयारी आहे ती आता सुरू होणार आहे. इथं मित्रांसोबत खूप वर्षांनी करायला भेटतीये. तर ठीक आहे. मजा येणार आहे, खूप मजा येणार आहे, कारण की खूप सारे प्लॅन्स आहेत. तर तुम्ही ब्लॉग बघत राहा. आता समर्थला काल फोन केला होता मी, तर समर्थ पण येतोय पुण्यावरून. त्याला पुण्याला कॉलेज भेटलेलं आहे. पिंपरी चिंचवडला आहे तो, डी.वाय पाटीलला. तर त्याला काल फोन लावला होता, कधी येतोय ब्लॉग करायची आपल्याला. तर तो म्हणे तू सुरू कर, मी आज येतोय. तर समर्थला पण आपण उद्या भेटू, समयला पण बोलून घेऊ आणि खालच्या मित्रासोबत तर करणारच आहे आपण उद्या लक्ष्मीपूजनानंतर. तर काही नाही, आता असे प्लॅन झालेले काही काही. काय करतो मी, जेवण वगैरे करतो आणि मग तुम्हाला भेटतो. चला, आणि खाली सगळ्यांना जाऊन भेटतो खूप दिवसानंतर, कारण की खूप दिवसानंतर ब्लॉग सुरू केलेला आहे. सगळ्यांना भेटतो मी तुम्हाला. तर चला, जेवण वगैरे करतो आणि मग भेटतो. मित्रांनो, आता काम चालू होतं मस्त घराचं, पण लाईट गेल्यामुळे काम थांबलेले आणि बाबा किराणा वगैरे सगळं आणून थांबलेली काय. मी काय करतो, खाली जातो आणि पटकन आणतो. हे पा लाभी शांत सामान. काय आणलं रे, काय आणलं रे? हा, तेल चडक मारलं. अजून किती आहे खाली? एवढी मोठी पिशवी खाली अजून. मला उचलल का? मानू का? नाही, एकट्याला बघू थांब. कसं चालू आहे दिवाळीची तयारी? दिवाळीची तयारी आरामात. कामं बी बघावं जरा घरात, आपण घरातली सदस्य आहे. कामं बी करावं माणसाने, करा ना. पण अरे घरातले सदस्य आहे आपण. हे काय बसलाय असं रिकामं आयतच. कामाचं पाय काहीतरी, रस्त्याचं काम करणार आहे की नाही? वाद झालेले ते जंजाळ आणि त्यांचं. मित्रांनो, भुयारी मार्ग दोघी काहीच कामाचं नाही आहे, बेकार एकदम बेकार. बघू शकता तुम्ही, म्हणजे बांधलेलं भारी दिसत असेल तुम्हाला, पण काही कामी येत नाही या लोकांच्या. मित्रांनो, सामान घ्यायला गेलो होतो थोडं दिवाळीचं. आहे बघा हे सगळं, आणि माझी हेअरस्टाईल बघा कशी झालेली. पूर्ण केस अशी पोळींसारखी दोन्हीकडून पडले. आता काय आहे ना, आता ते थोडं बाथरूमचं काम सांगितलं मी, त्याचं सामान आणायचं आहे. मग ते अंदाज भेटतं तुम्हाला डायरेक्ट. तिथे गेल्यावर थोडं दाखवतो कसं काय घेते. हे लागेल माकड तोंडाचं इथं आत नाही. आम्ही येतो जाऊन म्हणा, ते सामान घेऊन येतो आम्ही. हां मित्रांनो, काय सामान दिलं. आता जातो पटकन आणि थोडं बाथरूमची ती ना, जी जरा नळ वगैरे येतं ते सगळं नवीन टाकायचं आहे. बेसिन पण बघायचं ना, तर ते बेसिन वगैरे सगळं घेऊन येतो आता पटपट जाऊन. जरा गाईज आहे बघा, माझा दादा ना आत्ता आईची ऑर्डर होती पुणे मुंबईची चिराट्याची, तर मस्त आहे बघा. येतं आता 400 झाली, तर याच्यात 500 टाकायचे आपल्याला. किती? 500 4 बॉक्स झाली. हे बघा 4 बॉक्स झाले इथं असे. काय म्हणणं आहे तुझं? तुला पगार भेटली पाहिजे की नाही? कमीत कमी 50,000 तर दिलेच पाहिजे. तर मित्रांनो, हे बघा, हे 2 शेवचे बा 1-1 किलोचे 2 बॉक्स, आणि हे सगळे असे 9 किलो मिळून चिरोटे. तर आता हे द्यायला जाणार आहे मी. लाभेश येतोय सोबत. एक तर लाभेशच्या मॅमचीच हे काय ऑर्डर आहे, मॅडमची. जाऊ दे आता. पण तू येणार आहे खाली. हे करणार आहे मजा. कृष्णाने बोलवलं खाली. म्हणलं चल आज व्हिडिओ सुरू केलाय म्हणलं,
लिपून सगळं आपण व्हिडिओ करून घ्या मस्त एक नंबर. मित्रांनो आम्ही जरा पार्सल पोचवायला जात होतो कृष्णा भाऊला. आत्ता एक झटका बसलेला आहे. आमचं मानसिक संतुलन आधीच बिघडलेलं होतं, आता अजून थोडं बिघडलं आहे. आणि विशेषतः या रस्त्याची ही आहे की हा रस्ता रॉंग साईड जातो. आम्ही सुरुवातीला हा म्हणला की जसं की आम्ही स्वर्गात पण जाऊ शकतो, कारण आम्हीच रॉंग साईड कुठं जातोय बघा आम्ही माहिती कटकट. तुम्हाला काही बोलू नाही शकत, कारण आमची चुकी आहे. चला आता थोडं फास्ट जाऊ काय. थोडं फास्ट जाऊ. तसं मित्रांनो आम्ही म्हणत होतो ॲक्सिडेंट होतो इथे. आता ॲक्सिडेंट आमचा बी झाला असता. तर आम्ही थोडा पॉज घेतो मित्रांनो आणि फास्ट जाऊन आम्ही तुम्हाला दाखवतो. मित्रांनो पहिले तुम्ही हा व्हिडिओ बघा. मित्रांनो सुखरूप वापस जाताना दोघं जण तो भाई दोन होता भाई काय म्हणतो ते व्हिडिओ म्हणजे 500 लोक कसे आहे ना. मी बोललो असतो पण मी पण इथंच राहतो, मग आपल्याला सणासुदीचं भांडण नको. ॲक्च्युली जर आम्हाला मारला इकडच्या लोकांनी तर काही करू नाही शकत आपण. पुण्याची मार्ग तिकडे गेलं आम्हाला नाही मारलं, तिकडे मारलं. आता हा माणूस बघा बरं का, एवढा मोठा हायवे कोण बघतोय आणि त्याच्यात रात्रीचं गॉगल आहे. कसं काय घातलंय म्हणजे काय. खरं घरीच जावं नाही वाटत. मस्त वाटतंय पण गाडीत पेट्रोल भरा आणि फिरा. आता एवढी जागा आहे बरं का इकडे, तरी त्याला वाहन द्यायचंय. मग मी काही बोललो की वापस हे होईल. बरोबर आहे की नाही. हे दादा फॅन आहे आपला. फॅन लेवलून पाहत होता, थांबू नाही शकत. काका पण फॅन कधीचे पुढं. काय म्हणलं गेट बनवणाऱ्याचे डोळे वरती खाली होते. भेटला पाय कडी कुठं चालली, लॉक कुठं चालला. वर खाली कशी राहता. अरे वा. लागतंय का. आले डाबली आले. तू पण आणले. तर तुम्हाला फटाके फोडण्याची मी ट्रिक दाखवतो गाईस. एखादा फटाका तोंडात ठेव, सगळेच जात जाते. इथं नाही या. ए याला सांग. मी माझ्याकडे 2 क्रॉक्स आहे, दोन्ही कालावर एक ये. लय मारन. ए ऐकत जाय. हा ठीक आहे, आजीला जाऊन फटाके ओमचे आणि कृष्णा तू फोडतो. अरे म्हणलं होतं मी. मी घाबर. गाईस चलो अब मेरे घर पे तो जाते हैं. 5 मिनिटं नाही ते व्हिडिओ दाखवा लागतं ना की आपण लई पुढच्यावर हे करतो म्हणून भाव देतो, पण आपण गिनत नाही आला. तू कोण नाही रे. असं रडायचंय का. असं रडायचंय का. पण मला काय म्हणणं नाही, गाडीची कंडिशन एक नंबर. मी काय म्हणतोय 50-1 सुतळी बॉम्बचे डबे आणू. 30-40 लक्ष्मी बॉम्ब. स्काय शॉट एक 100 एक आणून घेऊ आणि 25,000ची लढले झाली. तू 25 टाक. मी असे लोकांना सिरियस टॉक. हे बघा मित्रांनो कसं आहे, इथं 7-8 जण आहे आम्ही. एक 50,000ची लढ आणावंच लागत ना. हा जो पुढचा रस्ता आहे का पूर्ण भरून टाकायचा आहे. त्याला माहिती का त्या पोरांनी गाडी घेतली ना मित्रांनी, त्याला म्हणलं पेढे. तो इतका निर्लज्ज म्हणे गाडी घेतली पेढे कुठे घेतली म्हणे. भैया प्लीज तेवढं सोडा. दादा थोडं तिथलोक सोडा. तिथलो का हे बघा इथलोक सोडा. ही दिदी आता कुठं घुसली माहिती का, पुढच्याच घरातून. ब्लॉग थांबणार नाही आता. काय म्हणते चप्पल भरली चिखलात. तुम्हाला याच्यात पाणी लंबे पाय कापून ठेवणं तुम्ही थोडे. हे बघा कोणत्या रस्त्याने वळवळ करत होतो त्यांनी माझ्या पायावर उडी मारली. गाडी घातली न्यूमन ॲडेड घातली. काय पाटलीवर घ्यायची आता फटाका फुटला आणि ते वर पाहता येईल. फटाका खाली फुटलेला आहे. मित्रांनो ते घरात काम चालू आहे ना, सगळं सामान इथं आहे. आणि मी जस्ट आत्ता आकाश कंदील लावलाय मस्त मोठा नवीन. आणि पुढे पण बघा सगळ्यांनी मस्त लाईटिंग लावलेलं आहे.
भारी वाटतं एकदम. तर काही नाही, मग आजचा दिवस असंच झालं. म्हणजे कामं हे ते आणि जसं की मी तुम्हाला आत्ता सांगितलं, मजा करत होतो आम्ही ते फटाक्याची वगैरे, एवढे काही नाही. पण असतं आमची दरवेळेस, तेवढे नसतं पण असतं, आम्ही आणतो सगळे वगैरे. तर आता यावर्षी काय माहीत नाही कसं आहे, तर सगळे सोबतच राहणार आहे. जसं की तुम्ही पाहिलं, निपुण पण सोबत आहे आपल्या. तर बघू आता काय कसं होतं, आणि भेटतो मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, आणि स्टेड्यूल फॉर अ नेक्स्ट ब्लॉग. चल भेटू, आपण जेवण वगैरे करतो, एडिटिंग करतो, आणि भेटतो मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये उद्या. चल भेटू, बाय.